तेथे नमुने विष्णुदास अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरी तो पातला. मथुरा केलेले आहे, प्रयाग केलेला आहे आणि प्रयाग करून काय केलेलं आहे, विष्णू नारायणांचं दर्शन घेतलेलं आहे आणि विष्णू नारायणांचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, तिथून पुढे निघालेले आहेत आणि कानडा देशामध्ये आलेले आहेत. गावात कैसा विचाटना तो सर्वोपकारी दयाळू दिव्य ब्राह्मण त्याचे दृष्टी पडतात तदना झाडे स्मरण भस्माचे. मग तिथं आल्यानंतर काय केलेलं आहे, त्यांनी त्या गावामध्ये आलेले आहेत. गावामध्ये आल्यानंतर त्यांना जे काही भिक्षा मागायची आहे आणि भिक्षा मागण्यासाठी त्या गावात गेल्यानंतर जे काही ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मणांच्या घरी जाण्याचा विचार केलेला आहे. मनात म्हणे याचे जननी पुत्र मंत्र संजीवनी वरात बातमी सिद्ध करुणी दिदडी होती निचे. मग मच्छिंद्रनाथाने आपल्या मनामध्ये विचार केलेला आहे आणि या गावामध्ये मी आलेलो आहे. गावामध्ये येऊन मी पहिली इथं भस्माची मोठी दिलेली आहे आणि जी का सरस्वती म्हणणारी काही पत्नी आहे त्या ब्राह्मणा दयाळू आणि तिला मी भस्माची मोठी दिली होती आणि तिनं काय केलं याचा विचार ते करत आहेत. तरी ती साध्वी विप्रदाया सरस्वती नामे होती ज्या सर्वोपकारी दयाळ दिव्य भार्या सुकृत होते ते. मग अशा प्रकारे ते जे काही ब्राह्मणांची स्त्री होती, सरस्वती नाव होतं तिचं आणि ती दयाळू होती, सगळ्यावर दया करणारी होती, सगळ्याला मन मिळवून बोलणारी होती आणि त्या मातेला या मच्छिंद्रनाथाने भस्माची मोठी दिलेली होती. तरी 12 वर्षे रोटड्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐसे वरुणी भस्माची मोठी सरस्वती ते दिदडेचे. मग सरस्वती मातेला सांगितलं होतं की ही भस्माची मोठी घे, तू रोज खात जा आणि तू खाल्ल्यानंतर मी काय करीन 12 वर्षानंतर परत येईन आणि परत आल्यानंतर मी काय करणार आहे ते पुढे आहे का. तरी त्या मायेचा शोध करून पाहू तेचा वरनंदना ऐसे हृदयी मच्छिंद्र आणून सदना माझी प्रविचरा. मग मच्छिंद्रनाथाने विचार केलेला आहे की आपण या माऊलीला आपण भस्माची मोठी दिली होती आणि त्या भस्माची मोठी पासून पुत्र होणार होता. मग त्याला विचारावं की आता पुत्र कुठं आहे आणि कसा आहे ते तरी आपण पाहावं असं मच्छिंद्रनाथाने मनामध्ये विचार केलेला आहे. उभा राहुणी प्रांगणी हे सरस्वती ऐची पुकारी वाणी तवती ऐकोणी शुभाननी बाहेर आली अतित्वरे. मग त्या ब्राह्मणांच्या घरी गेलेले आहेत मच्छिंद्रनाथ आणि घरी गेल्यानंतर जे काही बाहेरचं अंगण आहे त्या अंगणामध्ये उभा राहिले आहेत आणि उभा राहिल्यानंतर सरस्वती मातेला नाव घेतलं आणि त्यांना आवाज दिलेला आहे, त्यांना पुकारलेलं आहे. येताने तिला योगद्रुमा भिक्षा घेऊनी असो उत्तमोत्तम म्हणे महाराजा भिक्षांना जोडी माझी स्वीकारी. मग त्या सरस्वती मातेने काय केलं, येता येता भिक्षा आणलेली आहे आणि भिक्षा आणल्यानंतर त्यांना म्हणत आहे की महाराजा मी जी काही भिक्षा आणलेली आहे आणि तुम्ही ते दान म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या, जोडीमध्ये घ्या असं मच्छिंद्रनाथाला ती बोलत आहे. मच्छिंद्र म्हणे वो शुभानने तव नाम काय ते ऐकू दे कानी येरी म्हणे सरस्वती अभियानी लोकोपचारे मदाचे. मग मच्छिंद्रनाथाने विचारलं की हे माऊली तुझं नाव काय आहे आणि तुझं नाव तरी मला सांग, काय नाव आहे ते मला ऐकू दे असं म्हणून त्या सरस्वती मातेला त्यांनी प्रश्न केलेला आहे. उपरी मच्छिंद्र बोले तिचे नाम काय तव व्रता राहते येरी म्हणे सर्वच्या दयाळा प्रती म्हणतात. मग तिनं सांगितलं माझं नाव सरस्वती आहे आणि माझ्या पतीचं जे नाव आहे ते दयाळ म्हणून सगळेजण दयाळू असं त्यांना म्हणत आहेत, असं आम्हा दोघांची नाव आहेत. नाथ म्हणे तुम्ही कवाण जाती गौड विप्र म्हणे ती ते सरस्वती ऐके कोणी पुन्हा चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या. मग त्याने विचारलं, नाथ महाराजांनी विचारलेलं आहे की तुम्ही कुण्या जातीचा आहात आणि मग त्या माता बोललेल्या आहेत आम्ही ब्राह्मण जातीचा आहात. म्हणल्यानंतर मच्छिंद्रनाथाला पटलं की आपण याच घरामध्ये भस्माची मोठी दिलेली आहे असं त्यांची खात्री झालेली आहे. मच्छिंद्र म्हणे बाय ऐकत हवी कोठे तव बाळक येरी म्हणे जी पुत्र मुख पाहिले नाही अद्यापी. मग मच्छिंद्रनाथाने सांगितलं हे माते तुझा जे पुत्र आहे ते पुत्र मला दाखव, कसा आहे ते मला पाहू दे. आणि असं म्हणल्यानंतर ती सरस्वती माता काय बोललेली आहे तर मला पुत्र झालेला नाही आणि मी कुठला दाखवू असं त्या मच्छिंद्रनाथाला बोललेली आहे. मच्छिंद्र म्हणे बोलची का खोटे न्याय
भस्माची चिरडीची मुठ भस्म नोव्हे संजीवनी पीठ पुत्र रूपीचे धरतेवी. मग अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ सांगत आहे की माऊली तू का खोटं बोलत आहे आणि तू खोटं बोलू नको. मी तुला भस्माची मोठी दिलेली आहे आणि ती भस्माची मोठी नाही तर ते पुत्र होण्यासाठीच तुला भस्माची मोठी दिली. ते सूर्याचा पुत्र होईल अशी मी तुला ती भस्माची मोठी दिलेली आहे. दा कवी परी तो पुत्र कैसा राम रमागे सोडिला कैसा तेज पुंज अन्य अनिळमयच्या आईचा पुत्र असेल की. मग मात्या तू काय कर, जे मी भस्माची मुठी दिली आणि त्याच्यापासून जो पुत्र झालेला आहे तो पुत्र मला दाखव तो कसा आहे आणि भयंकर असं त्याचं तेज असेल असं मला वाटतंय. तर तो पुत्र जो आहे तो मला आणून दाखव. असो भस्माची मुठी ऐकता वाणी गुणयुक्त दाढी नितंबिनी परी भस्माची मुठी ते उचल ढाबोणी सांडल्या भ्याग वाढला. मग असं बोलल्यानंतर त्या सरस्वती मातेला मनामध्ये खंत आलेला आहे की आता बरोबर या महाराजांनी ओळखलेला आहे आणि या महाराजांनी आपल्याला भस्माची मुठी दिली होती आणि आता ती भस्माची मुठी मी काय केली ते पुढे ऐका. जेणे करुणी दाढी भयग्रस्त हृदय संचला कृपावंत किती म्हणे आता हा नाट शिक्षा करील मदरागी. मग असं तिच्या मनामध्ये खरखर आल्यानंतर तिला भीती वाटायला लागली की आता काय खरं नाही, हे बुवा माझं काहीतरी करतय, मला शाप तरी देतय, असं त्या मातेला भीती वाटायला लागलेली आहे. नेणोच्या ते करील भस्मा की तोडील स्पर्श शक्तीने मात्र काम की तर पैसा देऊन सांडून जायला वनिते. मग आता काय करावं असं त्या मातेच्या मनामध्ये विचार आलेला आहे. या जर महाराजांनी मला शाप दिला तर त्याचं निवारण कसं होईल, की आणखीन काही सर्प अस्त्र जे आहे त्याचं काय प्रयोग करतो की काय, असं त्या सरस्वती मातेच्या मनामध्ये दुःख झालेलं आहे. आणि मी बुद्धी घेतल्या आहेत नितंबिनी विनी की कान पाड्याची विपरीत करणी अविद्य वर्णा विहतती. अशा प्रकारे सरस्वती मातेला पश्चाताप झालेला आहे आता. कारण मी या जी काही बाहेरच्या बाया होत्या आणि त्यांच्या बरोबर गुज गायलं आणि त्यांनी मला सांगितलं की हे भस्माची मुठी तू खाऊ नको, म्हणून करता मी तिचं ऐकलं आणि ही भस्माची मुठी मी टाकून दिलेली आहे. नाटक चेट पुढे पार कपट जाणती दुर्गुण परम पापिष्ट जाया पाहुणे उत्तम बरवट स्तुती करीती तिची. अशा प्रकारे हे सरस्वती माता बोलायला लागले. मी यांचं ऐकून एक कृत्य केलेलं आहे आणि आता काय करावं, हे मच्छिंद्रनाथ मला काय करतील याची भीती मला वाटायला लागलेली आहे. जिनमान पर्यंत पुत्री उत्तम जाया करती रात्री मग केनी घेऊन पात्री भोग भोगीची दुरात्मे. मग अशा प्रकारे ह्या माताने मला सांगितलं होतं की बाबा दिवसभर ही पुत्री करतात आणि संध्याकाळी त्याचं स्त्रीमध्ये रूप करतात आणि त्याचा भोगवटा घेतात, म्हणून ती भस्माची मोठी जी आहे ती टाकून दिलेली आहे. ऐजे पूर्वी मदतृत स्त्रिया मुखे श्रवण केले होते परितोषी बोड समजता सत्य हो पाहतसे. बघा सत्तावीस घ्या. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, नवनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्र नमः, गोपाल कृष्ण भगवान की जय. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके
चेटके दशा करील की माझी. गणेशाला वंदन करून या ठिकाणी कथेचा कथा भाग असणारे मच्छिंद्रनाथ आलेले आहेत. त्या जी आहे ती जी आहे ब्राह्मणाची पत्नी आहे हिच्या जवळ आले, तिला हाक मारली आणि मग तिला विचारल्यानंतर खरं काय खोटं काय सगळं आता तिच्या ध्यानात आलं. आता खोटं बोलावं तरी मी म्हणले पापच आहे. खोटं बोलल्यानंतर काय होईल म्हणले, ती जर उघडं पडलं तर आपली जी आपल्याला खोटं बोलल्यानंतर तिची लाज आहे, ती लाज वाटण्यापेक्षा मग म्हणली खरंच सांगून टाकावं. आणि मग आता म्हणले आपलं नशिबाचं फुटकं, आपण तरी काय करणार. आपण ऐकलं बायकांचं आणि बायकांचं ऐकून आपण हा आगाऊ उद्योग केलाय म्हणले. मग आता हे सांगितल्याशिवाय काय आपल्याला आता शिक्षा करायची करू द्या, काय आपल्याला शाप देऊ द्या, आपल्याला या ठिकाणी काय बी शाप दिला तरी आता हरकत नाही, परंतु आता खरं सांगावं असा विचार केला. आणि ती ब्राह्मणाची पत्नी काय बोलत आहे, तरी या ते कवन उपाय काही सूचना करू काय. हा ओळख धरुनी समय साधून आला परतोनी. आणि मग या ठिकाणी आता खोटं बोलून तर चालणार नाही. आता म्हणजे काय उपाय करावा, खरं सांगितलं तर काहीतरी. या ठिकाणी आता यानं तर ओळखलंय, यानं घर ओळखलंय, आपल्याला ओळखलंय, भस्माची मुठलेली आहे त्याच्या लक्षात आलेलं आहे. मग म्हणजे खोटं सांगून कसं चालेल असा विचार ब्राह्मण पत्नी करत आहे. रीती मनी जलपत तरी गात्रे तरतरा कापत अत्यंत बयाचे वरुणी भरते शुद्धी पात्र सोडिले. आणि मग अशा प्रकारचा विचार करते तर अंग कापते. आता एखाद्या कोण आपल्याकडून चुकत झालेली आहे, या ठिकाणी आता असणारा जो बुवा आहे हा आपल्याला शाप देणार, आपल्याला शिक्षा करणार, थरथर कापाय लागली. आणि मग विचार ती मनामध्ये काय करत आहे, यावरी नाथ म्हणे ओ जननी पासी काय तू पिशाच पणी पुत्र कोटे तो दावी नयनी उशीर न लावी ओ माते. आणि मग मच्छिंद्रनाथानं सांगितलं आई तुम्ही या ठिकाणी आता काय म्हणले भूतासारखं बघत निसत बसलाय, काय म्हणले तुम्ही काय बोला नाही, कुठं आहे म्हणले मुलगा तो. आणि तो मुलगा म्हणले मला दाखवा. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ बोलतात. एशिया बोलाची होता दाटी मग विचारी हृदय गोरटी